लक्षात घ्या 12वा खेळाडू रावण स्पोर्ट आलेला नाहीये. 15 खेळाडू प्रत्येक संघामध्ये. चला मॅचला सुरुवात करूया. विकी आणि यशची जोडी आणि मॅच ऑन. क्वालिफाय कोणता संघ होईल येणाऱ्या 50 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती मिळेलच. मात्र पहिला चेंडू बुद्धार्थ वाघमारे. पहिला चेंडू जोरदार. नक्कीच मात्र शेवटच्या मोमेंटला बुद्धार्थ देखील विचार केला की हा चेंडू अगदी इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेर होता, म्हणजेच अपील करून काही उपयोग होणार नाहीये, म्हणून त्याने अपीलच केली नाहीये. कम्मालीची सुरुवात. परफेक्ट यॉर्कर चेंडू येथे टाकला गेला. रिप्लेमध्ये देखील स्पष्ट कळतोय की ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. चांगली सुरुवात पाहायला मिळते बुद्धार्थ. नक्कीच सकाळी देखील चहा आणि आता संध्याकाळचं वातावरण आहे तर चहा येईलच थोड्या वेळात. ओ पुलटा चेंडू आणि टर्न करण्याचा प्रयत्न. तिथे धाव कंप्लीट केली जाते. शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव. यश जाधव सध्या तरी बॅटिंगमध्ये पाहिजे तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही प्रेक्षकांना. मात्र या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि क्वालिफाय मॅचमध्ये त्याचा खेळ चांगला पाहायला मिळेल हीच अपेक्षा करतोय आपण. वातावरण थोडंसं थंडगार होत आहे. थोड्याच वेळात गरमागरम चाय नक्कीच पोहोचला जाईल कॉम्बॉक्समध्ये. शॉर्ट बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक रत्नराज याचा प्रयत्न 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 फक्त, कारण की हा चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. कडक स्ट्रोक. पंच केल्या अगदी हवेमध्ये चेंडू फेकून दिला होता, कारण की पॉवर प्लेचा हा षटक आहे. त्याच्यावर आलेला हा चौकार पाहतोय. धाव संख्या झालेली आहे ती 5 धावा धावफलकावर. कमालीची सुरुवात करताना विकी. गोलंदाज बुद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आता टॉप एज आहे. आता विकेट चालू झालाय आणि स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागलाय. बॅटर विकी बॅक टू डग आउट. तर मित्रांनो उद्या आपण असणार आहोत दुसऱ्या दिवसामध्ये सूर्या फायटर्स आणि ब्लू स्टार वडपे अशी पहिली लढत असणार आहे. त्यानंतर स्टार रॉयल्स आणि अशोकदादा 11 डोहळे टीम तुम्हाला पाहायला मिळेल. सूर्या फायटर्स, पुन्हा एकदा स्टार रॉयल्स, त्यानंतर अशोकदादा 11, ब्लू स्टार वडपे, ब्लू स्टार वडपे, स्टार रॉयल्स असे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. सूर्या फायटर्स आणि अशोकदादा 11. उद्याचा हा शेड्यूल आहे. उद्या सकाळी ठीक 8 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 8:45 वाजता टॉस करू. 9 वाजता पहिला चेंडू टाकू आपण. अगदी वेळेवर स्पर्धा नक्कीच सुरू होईल उद्या हीच अपेक्षा करतोय. धन्यवाद आयोजन कमेटी. गरमागरम चाय के साथ आपण पाहतोय की एक चाय सुस्ती बघा. चाय पोचला गेला. धन्यवाद आयोजन कमेटी. पहिला विकेट बुद्धार्थला मिळालाय. कम्मालीची गोलंदाजी सकाळपासून पाहतोय बुद्धार्थची आपण या स्पर्धेमध्ये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा पहिला दिवस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज आलाय. ओ गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 3:52 झालेत. थोडासा स्पीडअप असू द्या, कारण की दिवस छोटा आहे. हिवाळा सुरू आहे आणि ड्यू लवकरच सुरू होत असतो. ब्लाइट लाईट मध्ये होणार नाही ही अपेक्षा करतो शेवटचा सामना.
बुद्धार्थ वाघमारे स्विच इट कडक स्ट्रोक. जसं कडक चाय आमच्या कॉम बॉक्स मध्ये आणि कडक फटका मैदानाच्या आतमधून इथे धीरजच्या बॅट मधून येणारा हा षटकार. शेवटच्या मॅचसाठी वैशाली स्पोर्ट्स आणि विराज 1200 यानंतर होणारा सामना असणार आहे आणि त्याची तयारी भरपूर चांगली सुरू आहे. सध्या सावलीमध्ये आपण पाहतो वैशाली स्पोर्ट्सचे खेळाडू थोडेसे विश्रांतीमध्ये पाहायला मिळत आहेत. शतरक्षण लावून घ्या आपण. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा 11 धावा धाव पलकावर. 1-11 1-1-1. षटक देखील पहिला समाप्त झालाय. विकेट देखील एक आलेला आहे. धावा देखील 11 धावा धाव पलकावर पाहायला मिळत आहेत. अगदी सकाळपासून आपण पाहतोय निखिलेश शेलार मैदानाच्या चारी बाजूने मेहनत घेताना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयारीमध्ये. बागेश षटक क्रमांक दुसरा आणि आता स्ट्रायकिंग वर रावण स्पोर्ट टीम संघाचा यश जाधव कॅप्टन सज्ज होत आहे. पाहूया महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची भूमिका देखील पाहायला मिळेल का. सुरुवात दोन्ही संघांची चांगली म्हणू शकता आपण. विकेट देखील गेल्या आणि 11 धावा आल्यात आणि सुरुवात केली आहे विकेटनेच असं म्हणूया आपण. धीरज गोलंदाज बागेशने आणि पुन्हा एकदा अपयशी ठरलेला आहे तो म्हणजे यश जाधव. बॅटर आउट. नक्कीच आपण ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी सुंदर अशा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत. सन्माननीय योगेश धोंडे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आज फार दिवस आपण आनंदाने या स्पर्धेमध्ये APL मध्ये आपण दिवसभर खेळलेले आहात. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. योगेशजी धोंडे एक लेजेंड आहेत खेळाडू. नक्कीच आता शेवटचे 2 मॅचेस आहेत. तर 30 सर्कल क्रॉस होण्या अगोदर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं फार इम्पॉर्टंट झालं आहे. दोन्ही पंचांनी आम्हाला सांगितलं आहे. ऑन फील्ड पंचांनी आम्हाला सांगितलेलं आहे क्रॉसिंग करणं फार महत्त्वाचं असेल. 30 सर्कल नवीन बॅटर लगेच तयारीत ठेवायचं आहे आपण. बागेश अजून एक समोर उडवला चेंडू. शतरक्षक पाहत राहील चेंडूकडे कारण की चेंडू झालाय. 1 बाउन्स येतोय. चौकार. धावा बनतायत. धावा झालेल्या आहे धाव बलकावर 15 धावा 15. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे आणि अटॅक सुरू केलाय नवीन फलंदाजाने. अमित सज्ज होत आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा स्लॉक स्वीप आपण पाहतोय. चेंडू झाला सीमा रेखा पार. हे दे चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय
आणि आता तिसरा देखील येण्याची तयारी मात्र शतरक्षक आहे आणि तिसऱ्या चेंडूवर आलेला हा विकेट आहे. अमित बॅक टू डगआउट. नक्कीच इथे विकेट मिळालाय. भागेश गोलंदाजाला 2 चौकार आले, दोनाचा दबाव देखील आला होता. 2 विकेट 2 चौकार. जीवन साळवी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. रावण स्पोर्ट टीम संघाने जर या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं, जर प्रथम पारितोषिक पटकवलं तर गोवा ट्रिप आहे दीपेश यांच्या माध्यमातून. दीपेश भोईर नांदेड नेगावचे समाजसेवक. दुसऱ्या क्रमांकाचं जर पारितोषिक घेतलं तर कोकण ट्रिप आहे. आणि तिसऱ्या चषकाचा पारितोषिक जर पटकवलं तर मग कोकण झालं. महाबलेश्वर तिसऱ्या चषकासाठी. ट्रिप 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 पाहूया. फक्त ट्रॉफी येऊ द्या, पहिल्या क्रमांक दुसऱ्या आणि तिसऱ्या. आता काम सोपं नसणार आहे, कारण की अजून एक बॅटची एज अँड गॉन. अजून एक धक्का. विकेट. सेलिब्रेशन ब्रावोचं पाहतोय आपण. आणि सेलिब्रेशन ब्रावोचं पाहायला मिळालं. जसं कॅरिबियन खेळाडू जेव्हा आपल्या लीगमध्ये खेळतात, वेस्ट इंडिज खेळाडू, त्या प्रकारचे जे सेलिब्रेशन होतात ते बघण्यासारखे असतात. आणि हा देखील आता जीवनने देखील सांगितलं आहे, आता गोलंदाज होता भागेश, जेव्हा मी येईल तेव्हा तुझा विकेट घेईल. पाहूया आता. मात्र राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओपन टेनिस क्रिकेट बॉलमध्ये खेळत असतो हा खेळाडू. आता सध्या आपल्या समाजामध्ये खेळण्यासाठी खेळाडू म्हणून आपण पाहतोय 6व्या क्रमांकावर आलाय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय चेंडूला, बॅटचा फेस ओपन केलाय. सन्मानपूर्वक हा स्ट्रोक इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या 20 धावा. बरोबर 10 मिनिटं वापरली गेलेत पहिले 2 षटकासाठी. टाइम देखील सेट करण्यात आलेला आहे. 3:50 ला मॅच सुरू झाली होती. फिल्डिंग लावून घ्या आपण. सोच विचार तुम्ही नक्कीच मैदानाच्या बाहेर करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की चर्चा होतच असते. चर्चा मात्र कमी करा आपण. खर्च भरपूर केला या स्पर्धेला. एक चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना. आणि जसं अजय घरत यांनी उल्लेख केला होता की समाजाला एकत्र कुठेतरी आणण्याचं काम करत आहे शैलेश गायकवाड, अक्षय गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम. मग निकलेश शेलार, निमेश शेलार, सतीश वागचौरे, मिलिंद जाधव, विजय चंदने, त्याचबरोबर महेश जाधव, बांबू देखील चांगली मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळेल. DJ ब्रावो सध्या मैदानामध्ये खेळत आहे. त्या सर्वांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. विशेषतः म्हणजेच आपण पाहतोय की शैलेश गायकवाड. पहिली वॉर्निंग. यस, चला आता पंचांनी पहिली वॉर्निंग दिली आहे. दुसरी वॉर्निंगला एक नक्कीच पेनल्टी जी आहे घोषित केली जाईल, लक्षात घ्या. कंटिन्यू गोलंदाज बुद्धार्थ आलाय. गोलंदाज षटक क्रमांक 2 आणि ती संघासाठी 3रं षटक सुरू होत आहे. राहुल आहेरे एक महान खेळाडू टेनिस क्रिकेट बॉलमधील, आणि त्याला फुलटा चेंडू म्हणजेच सीमेच्या बाहेर जातोय षटकार. खराब सुरुवात बुद्धारची आपण पाहतोय. असतात या मैदानावर देखील त्याची उपस्थिती होत असते. आज बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशनच्या अंतर्गत खेळत आहे आणि त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार बंबातोय.
क्लास नक्कीच दाखवत असताना षटकारामागे नवीन चेंडू आहे. चेंडू मी पहिला देखील सांगितले की पहिल्या चेंडूवर देखील कुठला तरी नवीन, शेवटच्या चेंडूवर देखील कुठला तरी नवीनच दिला जाईल. राहुल अहिरे स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा षटकाराने सुरुवात करताना आपल्या डावाला सज्ज होत आहे. पुन्हा एकदा 7 धावांवर खेळते. 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात राहुल अहिरे या खेळाडूने. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा थोडीशी गती वाढवली आहे, अधिक बाउन्स देखील मिळाला. जसं टप्पा खेळपट्टीवर लँड झालेला चेंडू आपण बघितला सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बुद्धार्थ हा देखील चांगला खेळाडू आहे, अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. याच मैदानावर एक स्पर्धा त्याने आपल्या कोंबरपाडा संघासाठी जिंकली आहे. हा मैदान त्याच्यासाठी देखील लकी आहे आणि मागच्या APL मध्ये फोकस असलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा फायदा घेता आला नाहीये. आता विकेट कीपर थोडेसे निराश म्हणजेच क्लोज, कारण की स्टंपिंगची संधी होती तिथे असं वाटतोय. ज्या प्रकारे ब्राउन निराश झाला होता. असं वाटतं बॅटची एज होती. कम्मालीचा लाईट टेलिकास्ट पाहायला मिळतो प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. षटकारानंतर 2 चेंडू डॉट 6-0-0. मात्र चौथा चेंडू कोणता असेल पाहूया आपण. चौथा चेंडू सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच गोकुलदास पाटील सर इशारा करतात की हा चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे, एक्स्ट्रा धाव आहे. नक्कीच पायाला क्रॅम्प बुद्धारच्या आपण पाहतोय. सोपं नाहीये गोलंदाजी करणं, ते देखील वेगवान गोलंदाजी करतायत, फास्ट अँड फ्युरियस. नक्कीच आणि तिसरा मॅच खेळतो म्हणजे फिटनेस, नक्कीच बॅलन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे. पाहूया, थोडीशी चर्चा करतायत पंच देखील, मात्र ब्राव देखील तिथे लक्ष देताना आपण पाहतो आपल्या खेळाडूवर. सध्या फ्लॅट्स पाहायला मिळत आहेत टीम मॉनिटरवर, ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलं आहे. भरत जाधव साहेबांना दाखवला जात आहे, सोनी वागचौरे मॅडम यांना दाखवला जात आहे, सुदेश अण्णा, निलेश गुरव साहेब, मयूर पाटील, गणेश गुलवी यांच्या शुभ हस्ते आजचं उद्घाटन सोहळा संपन्न केला होता आपण. मुकेश शेवाले, पाणी देखील आणि फर्स्ट टेक देखील आता आपण. आणि आमचा हा VIP डाईज अक्षय गायकवाड डायसिंग अंदाजामध्ये उपाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे. दीपेश भोईर, उनकी बात ही कुछ अलग है. सध्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेताना त्यांच्यासोबत मिलिंद जाधव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि छोट्याला आपण पाहतोय, त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित्य. सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळ रंगीन होत आहे. सर्वच उद्या जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांची देखील उपस्थिती होत आहे. मात्र उद्या वेळेवर शेड्यूल स्टार्ट होईल. उद्याचा दिवस फार मोठा असेल या स्पर्धेचं. नक्कीच विजय चंदने देखील तिथे पोहोचला गेलाय प्रत्येक खेळाडूची दाखल घेताना. निकलेशला आपण पाहतोय की फर्स्ट एड घेऊन गेला होता तिथे, मात्र फर्स्ट एडची काही आवश्यकता पडली नसेल तिथे, कारण की बुद्धार्थ येतो नावाचा. थोडासा वेळ घेतला पूर्णपणे सेट. फर्स्ट एडची चॉकलेटची बर्नी जशी घेऊन आलाय. नक्कीच चला गोलंदाजी सुरू करा आपण. असं होत असतो आणि प्रत्येकाचे चेहरा स्मित्य आणणं फार महत्त्वाचं. उद्या विजय चंदने इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज बुद्धार्थ अजूनही कुठेतरी पाहायला दुखापत सारखं जाणवतंय, मात्र खेळ आहे तो पूर्ण करावाच लागेल. कंटिन्यू गोलंदाजी करत येतो. पुन्हा एकदा टॉप एज चेंडू खाली स्वतः बुद्धार्थ पोहोचू शकला नाहीये. नक्कीच पायाला कुठेतरी क्रॅम्प जे आहेत ते हळूहळू येत आहेतच आणि असंही हिवाळा सुरू आहे तरी हा त्रास होणारच आहे. धावसंख्या 28 धावा 28. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील.
झेल झाली असती तर कदाचित राहुलचं विकेट देखील मिळालं असं, थोडीशी मॅचला कलाटणी देण्यासारखं देखील पाहायला मिळालं असतं. मग आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. बुद्धार्थने एक विकेट घेतलाय. दुसरा स्पेल सुरू आहे त्याचा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर सज्ज होत आहे. धीरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मात्र शॉर्ट फाईनली क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. ब्रावो पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. उद्या महारथी खेळाडू पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. निकलेश शेलार त्याचं खेळ येणं बाकी आहे. विजय चंदनेला इन ॲक्शन मध्ये बघणार आहोत. महेश जाधव वाड्याचा अजून एक मोठा खेळाडू सौरभ हडकमोल याला देखील पाहणार आहोत आपण उद्याच्या दिवसामध्ये. आता सध्या तरी राहुल अहिरे याच्यावर फोकस आहे टीम रावण स्पोर्ट्स. पाहूया आज अग्निपरीक्षा सध्या सुरू आहे, कारण की यश आऊट झाल्यानंतर थोडीशी जिम्मेदारी वाढतो इथे राहुलवर. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन तिचा वापर सध्या करताना मैदानामध्ये राहुल अहिरेला आपण पाहतोय. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेला आहे धावफलकावर 30 धावा. 30 4-32. 3 षटकांचा खेळ समाप्त. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊया एक छोटासा 2 मिनिटाचा ब्रेक. त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सर्वप्रथम संघ मालक या स्पर्धेमध्ये VR स्पोर्ट्स फेस ऑफ भिवंडी मयूर पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर सन्माननीय भरत जाधव पुंडासगावचे आहे समाजसेवक आणि खास करून संस्थापक अध्यक्ष आहेत रावण स्पोर्ट्स महाराष्ट्र ग्रुप. त्याचबरोबर वैशाली स्पोर्ट्स टीमचे सोनी सचिन वागचौरे मॅडम उपसरपंच सावंदे गावाचे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. विराट स्पोर्ट 1200 उमेश सोनवणे साहेब शेलार गावचे समाजसेवक त्यांचा देखील आभार व्यक्त करत आहे. सूर्या फायटर्स उद्याच्या दिवसामध्ये विनोद थोरात, त्यानंतर रितेश गायकवाड, प्रेम गायकवाड, ब्लू स्टार वडपे, 3 स्टार रॉयल्स, त्याचबरोबर मिलिंदजी जाधव, अक्षय गायकवाड आणि शैलेश गायकवाड यांचे 3 स्टार. क्या बात आहे, उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. अशोकदादा 11 डोले, शुद्धोधन जाधव साहेब डोलेगावचे उपसरपंच यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या समाजाच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून संघ खरेदी केलेला आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि बॅक टू क्रिकेट. गोलंदाज जतीन, पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. कम्मालीची सुरुवात पाहतोय आपण. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ आहे त्याच्यामधून 1 चेंडू डॉट झालाय. किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं आहे. या षटकासाठी फक्त 3 मिनिटं राहिली आहेत, लक्षात घ्या. एकत्र जमू नका ब्रावो, नाहीतर एक 30 सर्कलमध्ये खेळाडू घ्यावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कंट्रोल हुक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. एक आली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. थ्रो चांगला येतोय. VR स्पोर्ट्स संघाला एकच सांगेल की इथून जितका वेळ तुम्ही नो स्ट्राईकवर राहुल अहिरेला ठेवणार तितकं तुमच्या संघासाठी चांगलं असेल. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 31 धावा. 31. जतीन पुढचा चेंडू, ओरपी चेंडू, हुक केलाय चेंडूला. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि वंडुका फोर. चेंडू झाला सीमारेखा पार येतो चौकार. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चुकी झाली होती आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. हा चौकार आपण पाहतो धीरजच्या बॅट मधून आलाय. धावा झाल्या धावफलकावर 35 धावा. 35. क्वालिफाय मॅच सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. अजून एक शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की जास्त चेंडू डॉट झालेले आहेत. 4 विकेट तर आले होते, त्यानंतर 6 चेंडू डॉट, म्हणजे 10 चेंडू डॉट झालेले आहेत आतापर्यंत. आणि आता हा मोठा फटका आलाय आणि त्याच्यावर आपण पाहतो की चांगली झेल, वॉड कॅच, रनिंग झेल पाहायला मिळते. उत्कृष्ट झेल पाहायला मिळते.
धावसंख्या 36 धावा धावपलकावर, 36 धावा, 36. पंचाच्या माहिती करता 4च मिनिटं उरलेली आहेत आणि जर 5 मिनिटं जरी झाली तर आपण एक खेळाडू तुम्ही बिंदास घेऊ शकता शेवटच्या षटकामध्ये. ब्रावो, गोलंदाजी सुरू करा आपण. आणि पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचे. वैशाली स्पोर्ट टीमचे कॅप्टन आणि विराज 1200. आमच्या वहिनी सोनी सचिन वागचौरे मॅडम यांचा संघ आपण पाहणार आहोत. वैशाली स्पोर्ट्स आणि विराज 1200. उमेश सोनवणे साहेबांचा संघ एका बाजूला. बिग मॅच, क्वालिफाय मॅच याच्यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्लॉग वर 3 मिनिटं राहिली तर ब्रावो, वेल फार कमी आहे. अजून याच्यानंतर एक मॅच होणं बाकी आहे. व्हाईटने सुरुवात केली आहे ब्रावोने. चांगली सुरुवात करावी लागेल गोलंदाजाला. मात्र पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. स्लॉग स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली आहे. एक धाव आली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये आणि आता फलंदाज बाद होतोय सचिन. विकेट 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 6वं पतन होत आहे विकेटचं. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळतो याही षटकामध्ये. अमोल, नवीन फलंदाज अमोल आलाय. गोलंदाज ब्रावो, राईट अमोर द विकेट. शॉर्ट बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक. अजून एक धक्का लागलाय. तू चल मैं आया. ही परिस्थिती रावण स्पोर्टची पाहतोय आपण. याच्या आऊट झाल्यानंतर खराब परफॉर्मन्स पाहायला मिळतो बाकी खेळाडूंचं. अंदाज मैदानाच्या आतमध्ये काही गोलंदाजी पाहायला मिळते. स्लॉगर मध्ये एक रनआउटचा विकेट आणि एक स्वतःच्या खात्यामध्ये विकेट जमा करताना ब्रावो. लोणारगावचे ग्रामसेवक दिलीप जाधव यांची चिरंजीव आणि अजून एक विकेट. एज अँड गॉन. आता हॅट्रिक ऑन झाली आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल काय. कमांडीज आहे. पाहूया 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्वांना बॅटिंग मिळेल का अजय घरत हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. कारण की 8 विकेट झालेले आहेत. अजून 2 विकेट घेतले तर सर्वांना बॅटिंग मिळेल आणि हॅट्रिक देखील कंप्लीट होईल ब्रावोची. पुन्हा एकदा खेळू का नको. मात्र स्ट्रोक तर खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने. एक सिंगल धाव पूर्ण आहे. म्हणजे बुद्धारच्या नावावर एक हॅट्रिक आहे या स्पर्धेमध्ये. एकोणचाळीस धावा धावपलकावर, 39. पुढचा चेंडू, 5वा चेंडू षटकातील. 5व्या चेंडूवर देखील विकेट येण्याची तयारी आहे आणि सुशांत याने दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडली आहे. राहुल अरे देखील आउट झालाय. सबको बल्लेबाजी मिलने वाली है अब.
आणि शेवटची जोडी देखील मैदानामध्ये बाकी आहे. क्या ब्रावो ऑल आउट करना चाहेंगे? 3 धावा दिल्या त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत. कमालीची गोलंदाजी. पाहूया फायनलच्या दिवशी यायचं असेल तर ब्रावोला ऑल आउटच करावा लागेल. नाही तर 45-40 या धावा देखील चांगल्या होऊ शकतात आताच्या वातावरणामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, त्याचं नाव सुद्धा माहिती नाही, मात्र त्याने खेळलेला हा डॉट चेंडू आहे आणि अशा प्रकारे षटक समाप्त. तर म्हणजेच पहिल्या डावामध्ये धावा टोटल झालेल्या आहेत 39 आणि 40 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. एक घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत असतील, वैशाली स्पोर्ट्स आणि विराज 1200. मात्र त्या अगोदर आपण करूया भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधील एका लेजंड खेळाडू म्हणून आपण नेहमी त्याचा उल्लेख करत असतो आणि ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून ट्रॉफी आपण देत असतो प्रत्येक खेळाडूला. ती आम्हाला सन्माननीय योगेश धोंदे साहेबांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या आणि स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करावा, हीच आम्ही अपेक्षा करतो आपल्या माध्यमातून. तर मी आयोजकांना विनंती करतोय सन्माननीय शैलीजी गायकवाड साहेबांना की आपण आपल्या सन्माननीय मिलिंद जाधव साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आज नक्कीच APLच्या माध्यमातून मिलिंद जाधव हा नाव जुडला गेलाय आजपासून आणि त्यांच्या शुभ हस्ते सर्व आपण सन्मान करत आहोत दिवसभरामध्ये आणि हाही देखील सन्मान त्यांच्या शुभ हस्ते केला जाते. धन्यवाद योगेश दादा. असं तुमचं प्रेम या बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशनवर असू द्या. ही स्पर्धा ज्या प्रकारे शैलेश गायकवाड साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की रितेश जाधव साहेब या निवडणुकीमध्ये आपली निवडणूक जिंकतील, नगरसेवक बनतील, तेव्हा ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये APL खेळवलं जाईल. धन्यवाद. आइए हमारे अक्षय गायकवाड. शेवटच्या मॅचचा टॉस दीपेश भोईर आपण देखील या दोघांनी आपण. अक्षय आपली उपस्थिती लेट झाली आहे, सध्या फोकस व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहे. सतीश वेलकम. क्वालिफाय मॅचमध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. दीपेश भोईर साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. तर मित्रांनो वेळ झाला आहे की टॉस आजच्या दिवसातील शेवटचा टॉस दीपेश भोईर साहेबांच्या शुभ असते. चला विनीत भोईरचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे, आलेल देखील हेड आहे. थँक्यू दीपेश दादा. बसून घ्यायचं आपण व्यासपीठावर. नक्कीच क्वालिफाय मॅच असणार आहे. विनीत भोईर फार चांगला क्रिकेट आणि बॅटिंगमध्ये जिथे कुठेतरी फॉर्म शोधत होते तर फॉर्म देखील आला आहे. समोरचा संघ पहिला मॅच हरला, दुसरं जिंकलं. त्यांना देखील संघर्ष करावा लागलं त्या मॅचसाठी, कारण की 6 धावा फक्त वाचवल्या. 66मधून 60 धावा त्यांनी देखील खर्च केल्या. टॉस महत्त्वाचा होता का? हो नक्कीच. आणि टॉस जिंकले काय निर्णय असेल? फलंदाजी. अगदी चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण की संध्याकाळ होत आहे, थंडगार हवा सुटली आहे. मग किती धावा बनवणार 5 षटकामध्ये? संध्याकाळचा मौसम आहे तर 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आम्ही एक अनुभव लावू शकता की हा मॅच APLचा सर्वोत्कृष्ट मॅच असेल. दोघांनाही काही करून हा मॅच जिंकायचाच आहे, तर दोन्ही संघ हा आपला 100% देतील, त्यामुळे ही मॅच तर खूप चांगली होणार. आपल्या संघासाठी शुभेच्छा. सतीश, टॉस भरपूरच महत्त्वाचा होता, मात्र बॅटिंग मिळाली आहे. काय लक्ष असेल 5 षटकामध्ये? 50 त्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू. नक्कीच काही चेंज होईल का? रोहित सारखा गोलंदाज अजूनही तुम्ही ठेवलाय समोरून, त्याला अजूनही संधी मिळाली नाही आहे, मात्र एखादी चान्स आणि येणं फार महत्त्वाचं. नवीन खेळाडू आहे, तर काय अपेक्षा करतोय की नवीन खेळाडू पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? नाही, संघ तर तोच असणार आहे, प्रत्येकाला चान्स तर भेटणारच आहे खेळाला, पण मॅच जिंकणं हे इम्पॉर्टंट आहे. नक्कीच एक सामना रंगत होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. मित्रांनो नाणेफेकी झालेली आहे.
विराट स्पोर्ट 1-0 संघाने नाणेफेकी जिंकल्या. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॉम्बॉक्समध्ये अजय घरत सज्ज झालेले आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थैंक यू सो मच संदेश। यहाँ पर रनचेज की शुरुआत हुई है। पहली गेंद पर सिंगल लिया है सतीश ब्रावो ने। गेंदबाज यश, सामने रत्नराज, बहुत ही बढ़िया गेंद थी, फुल लेंथ ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर रही, उठाकर खेलना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ संभव था, लेकिन पूरी तरह से बीट हुए है बैटर। लक्ष्य 40 रनों का वीआर स्पोर्ट्स के सामने इस मैच को जीतने के लिए 5 ओवर्स में। बहुत बड़ा टारगेट नहीं है और आज के दिन का सबसे कम टारगेट है ये, सबसे कम टोटल पहले बैटिंग करते हुए रावण स्पोर्ट्स ने बनाया है 39, लेकिन गेंदबाजी में बढ़िया शुरुआत, सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी। इस बार सम्मान देते हुए हल्के हाथों से खेला था, लूज बॉटम एंड पुश और सिंगल ले लिया है बैट्समैन रत्नराज ने। रत्नराज की भूमिका इंपॉर्टेंट रहने वाली है, क्योंकि रत्नराज कुछ देर इस पर टिकते हैं तो वो बहुत अच्छी गति से रन्स बनाते हैं। फ्लिक किया गेंद हवा में, मिस टाइम कर बैठे हैं फील्डर गेंद के नीचे डीप मिड विकेट पर, और इसके साथ ही सतीश का काम तमाम। पहला झटका वीआर स्पोर्ट्स को। पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे अपने शॉट को, जहां पर खेलना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ, वहां पर खेल नहीं पाए क्योंकि बैट का फेस थोड़ा जल्दी क्लोज हो गया था। लीडिंग एज लगा और गेंद डीप मिड विकेट के स्थान पर चली गई, जहां पर राहुल मौजूद थे जिन्होंने कोई गलती नहीं की। तो कप्तान कुछ खास योगदान नहीं दे पाए हैं बल्ले के साथ। गेंदबाजी हालांकि उनकी ज़बरदस्त रही, लास्ट ओवर में 3 रन देकर 3 सफलताएं प्राप्त की, लेकिन बल्ले से जो योगदान देना चाहते थे वो दे नहीं पाए। 2 पर लगा है पहला झटका। आज का ये पहला दिन है, आज का ये सेकंड लास्ट मैच, और डू और डाई सिचुएशन है दोनों टीमों के लिए। अगला मैच भी बिल्कुल नॉकआउट है, तो बहुत ही रोमांचक क्रिकेट यहाँ से देखने को मिल सकता है। नए बैटर बुद्धार्थ, अच्छी गेंद थी, ये खुद कर निकालना पड़ा है, फील्डर है मिड ऑन पर लेकिन मिसफील्ड, पीछे जा रही है रिकवरी करते हुए फील्डर। तब तक 1 रन पूरा, खाता खुलता हुआ बुद्धार्थ का। पहला विकेट जल्दी गिरा है तो कहीं ना कहीं दबाव ज़रूर है बल्लेबाजी करने वाली टीम वीआर स्पोर्ट्स पर। हालांकि जो रिक्वायर्ड रन रेट है वो पारी की शुरुआत से केवल 8 रन प्रति ओवर का है, लेकिन अब उसमें थोड़ी सी बढ़ोतरी होती हुई, क्योंकि ये ओवर अभी तक काफ़ी इकोनॉमिकल और सफल साबित हुआ है यश का। आखिरी गेंद, एक और यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर रखा था। हो फील्डर्स भी थोड़े दबाव में नजर आ रहे। अमित के हाथों से गेंद चिटकी थी। हालांकि 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। कल टूर्नामेंट का दूसरा दिन रहेगा और कल ग्रुप बी के मैचेस आपके सामने रहेंगे। पहला मुकाबला सुबह 9 बजे खेल की शुरुआत होगी। सूर्या फाइटर्स विनोद थोरात फेम टीम बनाम रितेश गायकवाड़ एंड प्रेम गायकवाड़ फेम टीम ब्लू स्टार वर्ड पे। दोनों टीमों को 8:30 बजे रिपोर्ट करना है। 8:45 बजे टॉस किया जाएगा और 9 बजे खेल की शुरुआत होगी। उसके बाद दूसरा मुकाबला जो रहेगा वो 3 स्टार रॉयल्स मिलिंद जाधव, शैलेश गायकवाड़ एंड अक्षय गायकवाड़ फेम टीम वर्सेस शुद्धोधन जाधव फेम टीम अशोक दादा 11। तो इन 2 टीमों को भी अपने दिए हुए समय पर पहुंचना है। दोनों भी टीमों को 9:30 बजे रिपोर्ट करना है। पहली 2 टीमें 8:30 बजे आपको रिपोर्ट करना है, सूर्या फाइटर्स एंड ब्लू स्टार वर्ड पे। तो देखिए आज 2 टीमें तो क्वालिफाई कर जाएंगी और वो भी 4-4 पॉइंट्स के साथ, इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम। तो पहले नंबर पर कौन और दूसरे नंबर पर कौन, उसके लिए शायद आखिरी दिन 2-2 ओवर का मैच हो सकता है। अभी तक उसकी पुष्टि नहीं है, कंफर्मेशन आया नहीं है, लेकिन ज़रूर ऑर्गेनाइजिंग कमेटी फैसला लेगी, क्योंकि जो भी टीम ग्रुप में टॉप पर रहेगी उनके लिए 2 मौके बनेंगे प्लेऑफ्स में, और जो टीम दूसरे पायदान पर रहेगी उसके लिए 2 मौके नहीं है, फिर उनको तो नॉकआउट मैचेस ही खेलने आगे प्लेऑफ्स में। तो ये इंपॉर्टेंट चीज़ है, ऑर्गेनाइजिंग कमेटी का फैसला होगा, वो परसों हमें पता चलेगा कि कितने ओवर के मैचेस होंगे, क्या किया जाएगा। लेकिन फिलहाल इस मैच पर नजरें है सबकी। शुरुआत अच्छी की है गेंदबाजी में यश ने, अब जीवन आए हैं आक्रमण पर बिनारवे लेजेंड से। क्लीन बॉल्ड, पैरों के पीछे से काम तमाम होता हुआ रत्नराज का, गलती कर बैठे हैं, तेज गेंद थी, पहले ही शफल कर चुके थे और गति में बीट हुए। दूसरे विकेट का पतन।
पिछले मैच में अच्छा खेल पेश किया था, लेकिन पिछले मैच में भी जल्दी आउट हुए, इस मैच में भी कुछ खास कर नहीं पाए हैं, लंबी पारी नहीं खेल पाए। सिर्फ 2 रनों का योगदान देने के बाद पेविलियन में लौटते हुए काफ़ी निराश होकर 4 पर दूसरा झटका। लो स्कोरिंग मैच है, लेकिन लो स्कोरिंग गेम्स भी कई बार काफ़ी रोमांचक हो जाते हैं। नए बल्लेबाज आर्यन, और सुबह का जो पहला मैच था टूर्नामेंट का वो भी तो थोड़ा लो स्कोरिंग था, जिसमें 46 का टारगेट था, लेकिन आखिरी गेंद तक संघर्ष देखने को मिला था। वैशाली स्पोर्ट्स और वीआर स्पोर्ट्स के बीच में वो मैच खेला गया था, जिसको वीआर स्पोर्ट्स ने जीता था। और फिलहाल वीआर स्पोर्ट्स एक बार फिर से छोटे टोटल का पीछा करते हुए कहीं ना कहीं पारी थोड़ी सी लड़खड़ा रही है। आर्यन खेलने के लिए तैयार, इस बार फ्लिक किया है गेंद हवा में, फील्डर है जरूर पीछे लेकिन बहुत दूर। पहले बाउंस पर गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। एक बार फिर से वो आर्मर डाली गई थी जिस पर उन्होंने विकेट प्राप्त किया था, लेकिन ये गेंद थोड़ी ऊपर रही थी और बहुत अच्छा संपर्क, अच्छा कनेक्शन गेंद और बल्ले के बीच में। शानदार टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्ट्रोक कलाइयों का कलात्मक उपयोग करते हुए बल्लेबाज आर्यन ने फील्डिंग भी अच्छी की अपनी टीम के लिए इस मैच में, और आते ही चौके से खाता खोला है जीवन। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फिर से लेग स्टंप की दिशा में, इस बार भटकते हुए लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद वाइड। लगातार वो लेग स्टंप को निशाना बनाने का प्रयास कर रहे हैं। पहली गेंद पर उनको सफलता मिली थी, वहां पर बल्लेबाज ने गलती की थी रत्नराज ने, क्योंकि ज़्यादा शफल कर चुके थे और गेंद की लाइन को चूक गए थे, बोल्ड आउट हुए। हाँ, ये बेहतर लाइन है, बल्ले का एज और बैट्समैन आउट। दूसरी सफलता अपने नाम करते हुए इस ओवर में जीवन साल्वी। गिरने वाला कुल मिलाकर तीसरा विकेट आर्यन के रूप में वीआर स्पोर्ट्स की पारी में। गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी और उसको ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का चुंबन लेकर गेंद सीधे विकेट कीपर के सुरक्षित हाथों में। आसान सा कैच। 9 पर लगा है तीसरा झटका वीआर स्पोर्ट्स को। 40 रनों का मात्र लक्ष्य है, लेकिन ये छोटा लक्ष्य अब बड़ा लगने लगा है। दोनों भी टीमें जानती इस मैच का महत्व। भले ही रावण स्पोर्ट्स ने ज़्यादा रन स्कोरबोर्ड पर नहीं लगाए हैं, लेकिन उनके गेंदबाज लाजवाब गेंदबाजी करते हुए इसी तरह से विकेट्स निकालते रहेंगे तो फिर रावण स्पोर्ट्स इस मैच को जीत सकती है। नए बैट्समैन जतिन, अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास, गेंद ऑफ साइड में गई है पीछे और डायरेक्ट हिट, लेकिन बल्लेबाज उससे पहले ही पहुंच चुके थे अपने क्रीज में। सिंगल कंप्लीट। लेग बाइस का इशारा अंपायर गोकुल पाटिल द्वारा। गोकुल पाटिल और परेश महाजन, ये 2 ऑन फील्ड अंपायर्स इस मैच के लिए। एक छोटी ही सही लेकिन पार्टनरशिप तो बनानी पड़ेगी यहाँ पर बल्लेबाजों को। बुद्धार्थ और जतिन की जोड़ी क्रीज पर, दोनों ने केवल एक एक गेंद अभी तक खेली है। एक नए सिरे से देखना होगा इस रनचेज को। गेंद के मेरिट पर खेलना बहुत ज़रूरी। यहाँ पर आपकी टाइमिंग, आपकी प्लेसमेंट सही है तो आपको बहुत अच्छे रन्स मिलते हैं, क्योंकि आउटफील्ड लाइटनिंग फास्ट है। बिनार का ये डीडी ग्राउंड खूबसूरत मैदान है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। करारा शॉट, हालांकि टाइमिंग उतनी सटीक नहीं, लेकिन गैप ढूंढा है। ओहो, तालमेल की कमी। जतिन चाहते थे कि दूसरा रन लिया जाए, मना कर दिया वहां पर बुद्धार्थ ने, और आखिरकार एक ही रन पर सेटल हुए हैं। वापस अपने क्रीज में लौटना पड़ा है जतिन को। सिंगल के साथ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 11 रन 3 विकेटों के नुकसान पर। फिलहाल ये कछुए की चाल नजर आ रही है वीआर स्पोर्ट्स की। पावर प्ले की आखिरी गेंद, बढ़िया गेंद, फुल लेंथ अपील, हल्की सी लेकिन बल्ला लगा है। फिर से जबरदस्त ओवर यहाँ पर खत्म होता हुआ। सफल ओवर की समाप्ति जीवन द्वारा। मात्र 6 रन खर्च किए और 2 सफलताएं उनके खाते में। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर केवल 11 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब 18 गेंदों का खेल शेष है। 3 ओवर्स बचे हुए, 3 ओवर्स में 29 रनों की है जरूरत वीआर स्पोर्ट्स को। टीम मीटिंग लेनी नहीं है प्लीज, फील्ड तुरंत सजाना है।
रावण स्पोर्ट्स के कैप्टन। आप देख रहे बुद्धिस्ट युवा मंच एसोसिएशन भिवंडी वाड़ा कल्याण शाहपुर तालुका की पेशकश विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर प्रीमियर लीग 2026 APL सीजन 7। चलिए खेल शुरू रखे प्लीज। नेवर की शुरुआत करनी है आपको। 18 गेंदे 29 रन। ये क्रिकेट का खेल है, आपने कितने रन्स बनाए हैं उससे मैच का नतीजा स्पष्ट नहीं होता है, क्योंकि ये 2 पारियों में खेल खेला जाता है। हालांकि टेस्ट क्रिकेट जो होता है वहाँ पर 2 इनिंग्स हम बोलते हैं, सेकंड इनिंग्स। यहाँ पर तो दोनों टीमों के पास एक ही इनिंग्स है, लेकिन 2 हाफ में खेल ज़रूर खेला जाता है। एक टीम की पहले बल्लेबाजी होती है, एक टीम की दूसरी बल्लेबाजी होती है। एक टीम पहले गेंदबाजी करती है, दूसरी टीम बाद में गेंदबाजी करती है। तो ये सारी चीज़ें जब होती है तो उसके बाद वो नतीजा हमें देखने को मिलता है कि क्या हुआ है, कौन जीता है, कौन हारा है। 39 रन 5 ओवर में बने मतलब आप मैच हार गया ऐसा नहीं है। समय का ख्याल रखें, नहीं तो पेनल्टी लग सकती है। रावण स्पोर्ट्स, और रावण स्पोर्ट्स के गेंदबाजों ने तो कमर कस ली है। शुरुआत कमाल की है। यश आक्रमण जारी रखते हुए कैप्टन इस बार ओवर पिच लॉफ्ट कर दिया है। 2 खिलाड़ियों के दरमियान से जबरदस्त स्ट्रोक, 4 रन। बुद्धार्थ इसी तरह के कड़क शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं। स्टंप्स की तरफ फुल लेंथ गेंद थी, फ्रंट लेग को खोला और अपने हाथ भी खोले हैं। मिड विकेट लॉन्ग ऑन के दरमियान से गैप ढूंढने में कामयाब रहे। तगड़ा प्रहार, शानदार चौका। दबाव को रिलीज करते हुए बुद्धार्थ ज़्यादा देर खामोश रहने वाले बल्लेबाजों में से नहीं है, इसलिए बहुत ही घातक बल्लेबाज है और उनको जल्दी आउट नहीं किया गया तो फिर मैच कहीं ना कहीं रावण स्पोर्ट्स के हाथों से वो दूर लेकर जा सकते हैं। स्कोर बढ़ता हुआ 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब 17 गेंदों में 25 रनों की ज़रूरत है। देखिए अंपायर वार्न कर रहे हैं, वहाँ पर फील्डिंग साइड को बहुत ज़्यादा वक्त लिया जा रहा है। आपको पता है कि टेस्ट क्रिकेट में आजकल कितने रूल्स बदल गए हैं। एक ओवर खत्म होने के बाद दूसरा ओवर आपको 1 मिनट के अंदर शुरू करना पड़ता है, वहाँ पर 60 सेकंड्स के अंदर। ऐसा 3 बार यदि उस पारी में कैप्टन नहीं कर पाए तो 5 रनों की पेनल्टी दी जाती है। हेलीकॉप्टर उड़ा इस बार, बॉलर के सिर के ऊपर से सुरक्षित शॉट है। एक और चौका, बुद्धार्थ आक्रमण करते हुए। लगभग यॉर्कर लेन पर रखने का प्रयास था, फिर से वो फ्रंट लेग उन्होंने गेंद के लाइन से हटाया और उसके बाद हेलीकॉप्टर उड़ाया है। बॉलर के सिर के ऊपर से जब आप खेलते हो तो फिर आपके लिए धोखा कम रहता है, जोखिम कम रहता है, क्योंकि वहाँ पर कोई खिलाड़ी नहीं होता है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ कुछ चीरती हुई गेंद पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर। बैक टू बैक चौके निकलते हुए बुद्धार्थ के बल्ले से, इसे कहते हैं काउंटर अटैक। पहले 2 ओवर्स में गेंदबाज हावी थे, लेकिन अब बल्लेबाज हावी नजर आते हुए बुद्धार्थ। खिंची हुई लेन पर रखी हुई गेंद, उसको ड्रैग किया है ऑन साइड में। इस बार एलिवेशन जो चाहते थे वो प्राप्त नहीं कर पाए, क्योंकि बल्ले के थोड़ी अंदर लगी थी। सिंगल लेने का मौका। स्कोर आगे बढ़ता हुआ वीआर स्पोर्ट्स का 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। आधा लक्ष्य पार कर लिया है, आधी गेंदें भी हो चुकी है 15, और 15 गेंदों में और 20 रन चाहिए। लीडिंग एज गेंद हवा में खड़ी हो गई है, यहाँ पर विकेट मिल सकता है, लेकिन बहुत ही कैजुअल अप्रोच गेंदबाज यश का। आसान अवसर था, उसको बहुत हल्के में लेने की कोशिश की उन्होंने, गेंद हाथों से छिटक गई। ये गलती भारी पड़ सकती है। भले ही कैच जतिन का छूटा है, लेकिन आपको विकेट मिलने वाला था और नए बल्लेबाज पर आप और दबाव डाल सकते थे, लेकिन अब आप खुद के ऊपर आपने दबाव बना लिया है ये कैच ड्रॉप करते हुए। समीकरण 14 गेंदे जीतने के लिए यहाँ से और 19 रनों की ज़रूरत, और कैच तो छूटा है, स्ट्राइक भी रोटेट हो गई है। स्ट्राइक अब बुद्धार्थ के पास, और इस बार हवाई फायर। कितनी दूर जाएगी, कितनी दूर जाएगी? उतनी दूर जहां पर 6 रन मिलेंगे। लाजवाब शॉट, बुद्धार्थ ऑन फायर। भारी पड़ते हुए नजर आ रहे हैं रावण स्पोर्ट्स को।
एक लम्हे के लिए लगा कि कहीं ये कैच तो नहीं है, क्योंकि ऊंचाई बहुत थी, लेकिन कोई मौका नहीं, कोई चांस नहीं फील्डर के लिए। फुल स्विंग ऑफ द बैट बुद्धार्थ। ओह, इस बार भी उठाकर खेलना चाहते थे, इस बार एज लगा है और पैर से टकराने के बाद गेंद शॉर्ट पॉइंट पर गई है। विकेट कीपर पहुंचे हैं, तब तक 1 रन, और इसके साथ ही स्कोर अब 28 रन 3 विकेटों के नुकसान पर, 3 ओवर की समाप्ति। समीकरण को आसान बना दिया है बुद्धार्थ ने। 7 गेंदों में 18 पर बैटिंग कर रहे हैं, विस्फोटक पारी खेल रहे हैं। 12 गेंदों में चाहिए वीआर स्पोर्ट्स को 12 रन। रन बॉल इक्वेशन। अगला मैच एक और नॉकआउट मुकाबला देखना मत भूलिएगा, वैशाली स्पोर्ट्स वर्सेस विराज 1200। विराज स्पोर्ट्स 1200 के कैप्टन ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है, ये देखते हुए कि शाम का अंतिम मैच है और वो सही फैसला माना जाता है। हालांकि केवल टॉस जीतकर आप मैच नहीं जीतते हो, आपको अच्छा खेल भी पेश करना पड़ेगा। लेकिन टॉस कई बार हमने देखा है कि सुबह का पहला मैच और शाम का आखिरी मैच वहाँ पर अहम भूमिका अदा करता है। और कई टीमों को मैंने देखा है कि टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करते हुए वो जो डिसीजन है उनके खराब रहे हैं और उसके चलते मैच भी उन्होंने गंवाए हैं। हालांकि हम उम्मीद करते हैं कि अच्छी रोशनी में आखिरी मैच भी खेला जाएगा। धीरे धीरे सूर्य देवता पश्चिम की तरफ झुकते हुए शाम ढल रही है। सुहावनी शाम है यहाँ पर भिनार में, भिवंडी में। ये भिनार का डीडी ग्राउंड, जहाँ पर कई सारे टूर्नामेंट्स होते हैं हर सीजन में। 12 गेंदे 12 रन। यहाँ बीपीएल जैसी बड़ी प्रतियोगिता भी इसी मैदान पर होती है, पिछला सीजन भी और ये सीजन भी हमने देखा। समय बहुत अधिक ले रहे हैं रावण स्पोर्ट्स के खिलाड़ी। गेंदबाजी के लिए विक्की को गेंदबाजी करनी पड़ेगी तीखी। पहली गेंद स्विंग एंड मिस, हल्की सी मूवमेंट, और खड़े खड़े लॉफ्ट करना चाहते थे वहां पर बुद्धार्थ का खेलने का तरीका यही है कि आक्रमण किया जाए, मैच की सिचुएशन कैसी भी क्यों ना हो, वो गेंदबाजों पर हावी होने का प्रयास करते हैं। उसमें काफ़ी हद तक सफल भी साबित हुए हैं फिलहाल हम देखें तो। लेकिन इस ओवर की शुरुआत अच्छी रही है, डॉट बॉल के साथ शुरुआत की है विक्की ने। इस बार एज लगा जरूर, लेकिन विकेट कीपर के ऊपर से निकली है। फील्डर पीछे थे लेकिन बाउंस पर उठाया है और एक चीकी सिंगल जोखिम था इस रन में। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29। अब गेंदे बची है 10, रन चाहिए 11। वीआर स्पोर्ट्स का हर एक मैच रोमांचकारी हो रहा है। कदम चूकते हुए गेंदबाज, फील्डिंग की जमावट। आइए देखते हैं, एक शॉर्ट थर्ड मैन है, बल्कि स्लिप में है खिलाड़ी, शॉर्ट थर्ड मैन नहीं है, शॉर्ट फाइन लेग है, अटैकिंग सोच है, बैकवर्ड स्क्वायर लेग है और चिप सा किया है। जतिन 2 के लिए जाना चाहेंगे, जी नहीं, मौका नहीं है वहां पर। फील्डर काफी सतर्क, लॉन्ग ऑफ की दिशा में हल्के हाथों से खेला था, ज्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं था। पहले सोच थी उनकी कि 2 रन लिए जाए, लेकिन मौका मिला नहीं। 30 पर पहुंचता हुआ टोटल, 9 गेंदे शेष है, 10 रन की जरूरत वीआर स्पोर्ट्स को। अगली गेंद लेकर विकी, बुद्धार्थ के लिए कड़क शॉट। ये साउंड ही बताता है कि गेंद मैदान के बाहर पहुंचेगी और पहुंच गई, छक्का। कोऑर्डिनेशन लाजवाब, स्टैंड एंड डिलीवर। स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर डिपॉजिट किया है गेंद को बुद्धार्थ ने, और अब पलड़ा पूरी तरह से भारी होता हुआ वीआर स्पोर्ट्स का। मात्र 4 रन चाहिए, 8 गेंदों का खेल बचा हुआ है। जबरदस्त पारी खेली है बुद्धार्थ ने 10 गेंदों में 25 पर बैटिंग करते हुए, जिसमें 2 छक्के जड़े हैं और 2 चौके। दबाव की स्थिति में टीम जरूर थी शुरुआत में, जब 3 विकेट जल्दी गिरे थे। अंडर प्रेशर बहुत ही उम्दा पारी खेली है, काउंटर अटैकिंग पारी बुद्धार्थ की। 2 के लिए पलटे हैं और बैट्समैन रन आउट। ये विकेट सैक्रिफाइस किया गया है वहां पर। बुद्धार्थ स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे, जतिन ने भी जोखिम उठाया और जतिन रन आउट। तो प्लेऑफ्स में
पहुंचने के चांसेस यहाँ पर वीआर स्पोर्ट्स के काफ़ी बढ़ गए हैं, क्योंकि मैच उनके पक्ष में झुका हुआ है। मात्र 3 रनों की आवश्यकता है, अभी भी 7 गेंदों का खेल शेष है। हालांकि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, और जब तक अंतिम रन नहीं बनेगा, अंतिम गेंद नहीं फेंकी जाएगी या फिर अंतिम विकेट नहीं गिरेगा, किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जाएगा। 7 गेंदे 3 रन। नए बैटर सुशांत नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे। स्ट्राइक अभी भी बुद्धार्थ के पास है। एक मैच जिताऊ पारी खेलते हुए नजर आ रहे बुद्धार्थ, क्या इसी गेंद पर फिनिश कर देंगे मैच को? आगे निकले, हवा में गेंद है, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन फील्डर कोई नहीं है गेंद के नीचे। स्लिप खिलाड़ी गेंद पर पहुंचे, तब तक 1 रन लेने का अवसर। इसी गेंद पर फिनिश करने का प्रयास था बुद्धार्थ का, थोड़ा और इंतजार करना पड़ेगा। ओवर की समाप्ति, 4 ओवर के पश्चात रन संख्या 38, 4 विकेटों के नुकसान पर। 6 गेंदें शेष है और सिर्फ 2 रनों की जरूरत। इस टूर्नामेंट में कुल मिलाकर 8 टीमें खेल रही है वीआर स्पोर्ट्स, और सभी जो टीमों के ओनर है उनके नाम मैं ज़रूर पढ़ना चाहूँगा। मयूर पाटिल साहब वीआर स्पोर्ट्स के स्पॉन्सर है, रावण स्पोर्ट्स के स्पॉन्सर भरत जाधव, वैशाली स्पोर्ट्स के स्पॉन्सर सौभाग्यवती सोनी, सचिन वाकचौरे मैडम, उप सरपंच साउंदे, विराज स्पोर्ट्स 1200 के उमेश जी सोनावने, सूर्या फाइटर्स के विनोद जी थोरात, ब्लू स्टार वडपे के रितेश गायकवाड़ और प्रेम गायकवाड़, 3 स्टार रॉयल्स के मिलिंद जाधव, अक्षय गायकवाड़ और शैलेश गायकवाड़, और अशोक दादा 11 के शुद्धोदन जाधव साहब। सभी का बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार आपके हम व्यक्त करते हैं कि आपने स्पॉन्सरशिप दी, और आपकी वजह से ये खिलाड़ी, ये टीमें इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट कर पा रही है। मूल्यवान योगदान है, और जो भी स्पॉन्सर्स है इस टूर्नामेंट के, जो भी सपोर्टर्स है, उन सभी को हम थैंक्स कहते हैं ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से। आखिरी ओवर की शुरुआत, पहली गेंद फुल टॉस और काम तमाम, गेंद बाउंड्री के बाहर, सिक्सर। टूर्नामेंट से बाहर होती हुई रावण स्पोर्ट्स और वीआर स्पोर्ट्स ने प्लेऑफ्स के लिए क्वालिफाई कर लिया है। हार्दिक हार्दिक अभिनंदन वीआर स्पोर्ट्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन मयूर पाटिल साहब। छह विकेटों से ये इंपॉर्टेंट मुकाबला वीआर स्पोर्ट्स ने अपने नाम कर लिया है। गेंदबाजों की इसमें तारीफ करनी होगी, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की, 5 ओवर में केवल 39 रनों तक सीमित रखा रावण स्पोर्ट्स जैसी एक अच्छी टीम को, और ये मैच विनिंग शॉट बुद्धार्थ के बल्ले से, बल्लेबाजी में बुद्धार्थ ने कमाल किया। गेंदबाजी भी उनकी अच्छी रही थी, एक सफलता प्राप्त की थी। हालांकि हम देखें तो सतीश ब्रावो ने आखिरी ओवर में 3 विकेटें चटकाई थी, लेकिन बुद्धार्थ का ऑलराउंड प्रदर्शन, 33 रनों की नाबाद पारी और 1 विकेट, जिसके चलते मैन ऑफ द मैच चुने गए हैं बुद्धार्थ। और आज का दिन रहा है बुद्धार्थ का। टूर्नामेंट के पहले ही ओवर में हैट्रिक ली थी उन्होंने, पहले ही मैच में 5 लिया था, और इस मैच में जो कि करो या मरो का मैच था, वहां पर ऑलराउंड प्रदर्शन किया है अपनी टीम के लिए। टीम की जीत में बहुत बड़ी भूमिका अदा की है बुद्धार्थ ने। सो बुद्धार्थ वाघमारे इस मैच के मैन ऑफ द मैच।